महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बहुजन विकास आघाडी या पक्षाची युती म्हणजे बहुजन विकास आघाडीची राजकीय आत्महत्या नाही आहे का? बघा, त्यांची परिस्थिती अशी आहे की बुडत्याचा पाय अधिक खोलात आणि त्यांची पावलं त्या दृष्टीने पडत चाललेली आहेत। आता ह्या काही ज्या युत्या किंवा जे काही प्रकार आघाड्या केलेल्या आहेत किंवा आरटीआय टाकून जे झालेले प्रकार आहेत, खंडणी घेण्याचे प्रकार झालेले आहेत, ह्याच्यावर या सगळ्यांनी एकमेकावर यथेच्छ आरोप केलेले आहेत आणि ही मंडळी सगळी एकत्र आलेली आज आपण पाहतो। त्या 200 रुपये फूटचा एक बादशाह, अनधिकृत बांधकामाचा बादशाह प्रशांत राऊत तुमचा आता प्रतिस्पर्धी आहे। जनता ही ताकद एक मोठी जनतेकडे आणि ह्या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेकडे काय ताकद आहे ही जनता दाखवून देते। मोठे मोठे राजकारणी धुळीला मिळवलेले आपण पाहिलेले आहेत या जनतेने, त्याच्यामुळे हे जनता जनार्दन आहे ही एक प्रचंड शक्ती आहे। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे। खरं तर ही लढत बहुजन विकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आपल्याला वसई विरार शहरात पाहायला मिळते। माझ्यासोबत यावेळेला महायुतीचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 7 मधून ते निवडणूक लढतायत सुदेश चौधरी, माजी सभापती देखील होते आणि अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। जाणून घेऊया या सर्व विषयी सुदेश चौधरी यांची काय प्रतिक्रिया आहे। सुदेशजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, धन्यवाद। एवढ्या निवडणुका तुम्ही लढवल्या आहेत, परंतु बहुजन विकास आघाडी पक्षाने कधी अशी तडजोड केलेली दिसली नाही। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत धनंजय गावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची ही युती, या युतीबाबत तुम्ही काय सांगाल? काय अनालिसिस कराल या सगळ्या विषयावर? 1990 पासून मी ह्या सगळ्या निवडणुका बघतो। केंद्रामध्ये काँग्रेसचं शासन असताना, राज्यामध्ये काँग्रेसचं शासन असताना अनेक वेळा प्रयत्न झाले आघाडी करायचे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कधीच बहुजनच्या नेतृत्वाने म्हणजे त्या काळच्या वसई विकास मंडळ असेल कधीच दाद लागून दिली नाही। मीटिंग व्हायच्या, अनेक चर्चा व्हायच्या, परंतु शेवटच्या क्षणाला हात वर केले जायचे आणि कुठल्याही प्रकारची आघाडी किंवा अजिबात काही न करता, कारण त्यावेळी एक तो अहमपणा होता की या सत्तेमध्ये मी कोणालाही सहभागी करून घेणार नाही, ही जी भूमिका होती त्या भूमिकेतून आतापर्यंत सगळं चाललं होतं। आजची परिस्थिती वेगळी आहे। आज त्यांचा बहुजन विकास आघाडीचा खासदारकीला पराभव झालेला आहे, राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे आणि पराभव म्हणजे लाजीरवाणा पराभव झालेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आता आपण मागे यायला पाहिजे, 2 पावलं मागे जायला पाहिजे, कुठेतरी तडजोड करायला पाहिजे। म्हणून काल परवा म्हणजे अगदी गेल्या विधानसभेचे काही फुटेज बघितले, काही मुलाखती बघितल्या, ते प्रहारच होता ना तो कोणतरी, त्यांचे बघा तुम्ही मुलाखती, एकमेकावर शिव्या देत होते, एकमेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, कोण कोणाला खंडणीखोर म्हणत होतं, कोण कोणाला भ्रष्टाचारी म्हणत होतं आणि ही सगळी मंडळी आज एकत्र आलेली आहेत। म्हणजे अगदी ते इथे वालीव का कुठे, वालीव नाही काय, भोईदापाडा दारारंदा त्यावेळचे व्हिडिओ बघा, मनसेच्या नेतृत्वाने दिलेल्या शिव्या बघा, त्यांनी केलेले आरोप बघा, अशी ही सगळी अभद्र युती आज कुठेतरी सत्तेच्या लालसेपोटी एकत्र झालेले आहेत। सत्ता मिळावी, सत्तेत सहभाग मिळावा आणि बहुजन विकास आघाडी आहे त्याला त्यांच्या लक्षात आलेलं आहे आपल्या अस्तित्वाला धोका आहे आणि म्हणून आपलं अस्तित्व कुठेतरी वाचलं पाहिजे, म्हणून ही सगळी विळ्या भोपळ्याची मोठ बांधलेली आहे। परंतु या भागातली जनता शून्य आहे। या भागातल्या जनतेने सगळं हे जाणून घेतलेलं आहे की हे कशासाठी चाललं आहे, त्याच्यामुळे ह्या अभद्र युतीला या वसई विरारची जनता साथ देणार नाही असं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो। सुदेशजी, एक विषय असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बहुजन विकास आघाडी या पक्षाची युती म्हणजे बहुजन विकास आघाडीची राजकीय आत्महत्या नाही आहे का? कारण वसई विरार शहरामध्ये 50% जवळपास उत्तर भारतीय परप्रांतीयांची मतं आहेत। मनसे सोबत आल्यामुळे ही उत्तर भारतीय मतं, ज्यांना एकेकाळी मनसे या पदाधिकाऱ्यांनी मारलेलं आहे, ती मतं कशी देणार? मग हे सगळं बहुजन विकास आघाडीला नेमकं कोण चालवतं, इथे प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। बघा, त्यांची परिस्थिती अशी आहे की बुडत्याचा पाय अधिक खोलात आणि त्यांची पावलं त्या दृष्टीने पडत चाललेली आहेत।
आता ह्या काही ज्या युत्या किंवा जे काही प्रकार आघाड्या केलेल्या आहेत ह्या फक्त केवळ सत्तेच्या लालसेपोटी केलेल्या आहेत, सत्ता टिकून राहावी यासाठी केलेल्या आहेत. आणि हे जे कोणी महाभाग सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये ते प्रहारवाले असतील, अमुक तमुक असतील, हे पण कुठेतरी आपले राजकीय जी बिघडलेली गणितं आहेत ही गणितं जुळवण्यासाठी केवळ जमलेली आहेत. हे काय यांच्याकडे कुठली विचारधारा नाही, यांच्यामधले कुठली विचार करण्याची शक्ती नाही. त्याच्यामुळे हे जे काही एकत्र आलेले आहेत हे लोक स्वीकारणार नाहीत, लोक यांचा दारुण पराभव करतील असा माझा ठाम विश्वास आहे. निवडणुकीच्या पूर्वी महाविकास आघाडीसोबत बहुजन विकास आघाडी जाणार अशी चर्चा सुरू होती. अगोदर सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बाहेर पडला. कारण काय तर मशाल चिन्हाच्या ऐवजी त्यांना दुसरा चिन्ह नको होता. दुसरीकडे काँग्रेस त्यांच्यासोबत तटस्थ राहिला आणि ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरला आज आपल्याला कळते की काँग्रेस पण आता बहुजन विकास आघाडी सोबत नाहीये. याचा अर्थ बहुजन विकास आघाडीला कोणतरी मिसगाईड करते, तुम्हाला वाटत नाही का? नाही, मिसगाईड करण्यापेक्षा मी तर म्हणेल की विनाशकाले विपरीत बुद्धी. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझ्या सोर्सनी मला जी मिळालेली माहिती आहे, ज्यावेळी ह्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या आणि जेव्हा उद्धवजींकडे हे सगळे विषय आले तेव्हा उद्धवजी असं म्हणाले होते, अरे बाबा त्यांच्याशी बोलताना ताक पण फुंकून प्या आणि अतिशय सावध राहा, इतकी अशी यांची विश्वासार्हता आहे. त्याच्यामुळे हे जे काही एकत्र आलेले आहेत हे जसं तुमच्या पत्रकारांच्या जसं लक्षात आलेलं आहे तसं या वसईविराच्या सामान्य जनतेच्या देखील लक्षात आलेलं आहे. कारण जास्त काही लांब जायची गरज नाही. गेल्या काही वर्षातल्या ज्या घडामोडी आहेत, गेल्या काही वर्षापूर्वी ह्यांनी एकमेकावर केलेले जे आरोप प्रत्यारोप आहेत, म्हणजे 200 रुपये फुटामागे घेण्यात येणारी खंडणी असेल किंवा RTI टाकून जे झालेले प्रकार आहेत, खंडणी घेण्याचे प्रकार झालेले आहेत, ह्याच्यावर या सगळ्यांनी एकमेकावर यथेच्छ आरोप केलेले आहेत. आणि ही मंडळी सगळी एकत्र आलेली आज आपण पाहतो. हे एक त्या 200 रुपये फूटचा एक बादशाह, अनधिकृत बांधकामाचा बादशाह प्रशांत राऊत तुमचा आता प्रतिस्पर्धी आहे. त्यांनी जवळजवळ कारगिल नगर असेल, मनवेलपाडा असेल त्या ठिकाणी घाण करून ठेवलेली आहे. त्याच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्याला मारलंय आणि अशा व्यक्तीला बहुजन विकास आघाडी तिकीट देते. म्हणजे कुठेतरी तुमचा विजय सोपाच केला बहुजन विकास आघाडीने. नाही, बघा एक लक्षात ठेवा, जनता ही ताकद एक मोठी जनतेकडे आणि ह्या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेकडे काय ताकद आहे ही जनता दाखवून देते. मोठे मोठे राजकारणी धुळीला मिळवलेले आपण पाहिलेले आहेत या जनतेने. त्याच्यामुळे हे जनता जनार्दन आहे, ही एक प्रचंड शक्ती आहे. आणि निवडणुका हा एक लोकशाहीचा मार्ग आहे की ज्याच्यामध्ये हे जे माजावलेले लोक असतात, या माजावलेल्या लोकांना कसं जमिनीत मिसळायचं ही या वसई विरार भागातल्या जनतेला देखील ही संधी आलेली आहे. म्हणजे तुम्ही नाव घेतलं त्यांचं, तुम्हाला मी सांगतो स्टाईल कशी होती त्यांची. ती आपल्या वाढदिवसाला जे कोणी लोक येत नाही त्यांची यादी बनवली जायची आणि आपल्या वाढदिवसाला येत नाही म्हणून त्यांचे स्ट्रीट लाईट बंद करायचे, त्यांचं पाणी बंद करायचं, त्यांना हर प्रकारे त्रास द्यायचा. आणि मग जेव्हा ते बिचारे लोक जातील त्यांच्या ऑफिसला भेटायला तेव्हा त्यांना सांगणार तुम्ही माझ्या वाढदिवसाला बुके नाही आणला आहे. मग ही काम करण्याची पद्धत ही होती. बिचारे लोक त्रस्त होते कारण या भागात राहणारी लोक आहेत, ही लोक म्हणजे मी जवळून बघितलेली आहेत, एक वेळ अन्न घेणारी लोक आहेत. इतकी परिस्थिती त्यांची बिकट आहे. अशा लोकांना त्रासलेलं आहे, अशा लोकांना नाना प्रकारच्या यातना ह्या लोकप्रतिनिधी ज्यांना म्हणायला मला लाज वाटेल असे प्रकार या लोकांनी केलेले आहेत. त्याच्यामुळे या भागातल्या जनतेने ह्यावेळी ठरवलेलं आहे की ह्यांचा माज मोडायचा. एक शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न, 35 वर्ष बहुजन विकास आघाडी सत्तेत राहिली. एकेकाळी तर बहुजन विकास आघाडीने दिल्लीच्या तख्तापर्यंत आपला खासदार नेऊन बसवला. ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली त्यावेळेला एक माजी नगरसेविका, तिचा फॉर्म अपात्र होतो, तिच्या जागी तिची मुलगी पात्र होते. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचा कट्टर कार्यकर्ता ज्यांनी पक्षाच्या संकटकाली पक्षाला सांभाळण्याचं काम केलं त्याचा उमेदवारी अर्ज रद्द होतो. जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टी समोर येतात. या सगळ्या गोष्टी काय सांगतात? 35 वर्ष कुठे नेऊन ठेवलाय बहुजन विकास आघाडी माझा, आता असे कार्यकर्ते म्हणतात. नाही, असं आहे की ही बहुजन विकास आघाडीची मोडस ऑपरेंडी आहे की कार्यकर्त्यांना झुंजवत ठेवायचं, एक जीवघेणी स्पर्धा लावायची. म्हणजे आपलं स्वतःचं काय महत्त्व आहे,
आम्ही किती मोठे आहोत हे लोकांना दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये एक जीवघेणी स्पर्धा लावायची, चुरस लावायची आणि कार्यकर्त्यांना होणारा मनस्ताप, अरे तुमच्या मनात जर असते की अमुकाला तिकीट द्यायचं तर कशाला झुंजवतात त्यांना बिचाऱ्यांना आणि कशाला त्यांना कामाला लावतात. ती कागदपत्र गोळा करायची, त्याच्यासाठी जो प्रचंड मनस्ताप आहे, जे धावपळ करायला लागते, एवढी सगळी कागदपत्र गोळा करायची आणि जागरणं करून सगळ्या ह्या गोष्टी करायच्या, त्रास सहन करायचा, म्हणजे पक्षासाठी 5 वर्ष मरायचं काम करायचं आणि त्यांना मग शेवटच्या क्षणाला त्यांना तुला देतो, ह्याला देतो, त्याला देतो, ह्याला लॉलीपॉप, त्याला चॉकलेट, त्याला म्हणजे हे जे प्रकार आहेत हे स्वतःचं महत्त्व फक्त लोकांमध्ये बिंबवायचं म्हणून हे सगळे तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये काही लोकांची जीवही गेल्यात, म्हणजे तिकीट मिळेल 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 असं करून काही लोकांनी आपला जीव देखील गमावलेला आहे. आणि म्हणून आता कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे ह्या नेतृत्वाची जी काम करण्याची पद्धत आहे आणि लोकांना जी वागणूक द्यायची पद्धत आहे ही कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे जसं मी पहिल्यापासून म्हणत आलोय की बहुजन विकास आघाडी ही संपत आलेली आहे. तुम्ही खासदारकीचा उल्लेख केला तर मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल, खासदारकी जी यायची, जी सीट आली ही केवळ आणि केवळ राजीव पाटील यांच्यामुळे आली. राजीव पाटील यांनी घेतलेली जी मेहनत आहेत, म्हणजे जव्हार असेल, मोखाडा असेल, वाडा असेल, विक्रमगड असेल, ह्या ठिकाणी त्यांनी जे नेटवर्क केलं, त्यांनी जी मोठ बांधली, त्याच्यामुळे त्यावेळी ती खासदारकीची सीट आली. आज राजीव पाटलांचं अस्तित्व काय? तुम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठे राजीव पाटील दिसतात का? नाही दिसत. कारण त्यांच्यासारख्या माणसाला जेव्हा ह्याच पद्धतीने डावललं गेलं, त्यामुळे आता बहुजन विकास आघाडीचा अंत जवळ आलेला आहे असं मला वाटतं. धन्यवाद सुदेशजी. खरं आहे, राजीव पाटील नेमके कुठे आहेत हा प्रश्न आता बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये देखील आहे. पक्षाच्या इतक्या मोठ्या सभा होतात, मिटिंगी होतात, आयोजन होतं, एक भाऊ बहुजन विकास आघाडीमध्ये कार्यरत आहे तर दुसरा भाऊ घरामध्ये बंद आहे. याचा अर्थ नेमकं काय काढावा? जी काही युती बहुजन विकास आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाबरोबर केलेली आहे, तर ही युती बहुजन विकास आघाडीसाठी राजकीय आत्महत्या ठरणार का? कारण ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीयांना मारलंय, राजस्थानियांना मारलंय, गुजरातांना मारलेलं आहे, अशा लोकांना आता परप्रांतीय मतदान करतील का? या सगळ्या गोष्टी आपल्याला काय वाटतात, या सर्व विषयी आपलं काय मत आहे, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.